भांडे पण देते. अगं पाकाचा व्हिडिओ नाही बनवला का? नमस्कार मंडळी, चला आज आपल्याला करायचे गुलाबजाम. तर त्यासाठी मी अर्धा किलो खवा घेतलाय, हे 100 ग्रॅम दूध पावडर घेतली आणि हा मैदा घेतलाय अंदाजे 100 ते 125 ग्रॅम असेल. आणि हे दुधावरची मलाई आहे, दूध आणि त्याची मलाई. तर आता मी हे सगळं एकत्र मळून घेते. अर्धा किलो खव्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं लागेल तसं दूध ओतायचं. तर त्यामध्ये ना आपल्याला लागेल तेवढं दूध घालणार आहे आता आपण. हो, गुलाबजाम करते ना. तुला आवडतात का? माझ्या नाताला गुलाबजाम लय आवडतात म्हणून गुलाबजाम करते. हे बघा, आपण आता एवढं पीठ मळून घेतलंय, एक अर्धा तास भिजायला ठेवणार आणि नंतर त्याचे गुलाबजाम करणार. पीठ मळून अर्धा तास झाले आणि आता मी त्याचे उंडे करून घेते गोळे. आणि आता हे तळायचे. काही गोल काही लंबकुळे. आता हे लंबकुळे सांगितलेत करायला, मी ते करते. काय भाजी? शिव, ए शिव, त्याला मोकळा पाहिजे. A few moments later. खेळायला इथं ठेवून काय करणार? कोण खेळायचं? अनिकेत काय आहे ते? गुलाबजाम आहेत ते. गुलाबजाम चाललेत, गुलाबजाम या खायला.
ही भांडे पण देते. अगं पाकाचा व्हिडिओ नाही बनवला मी. का? ते बनवित होते मी फोनमधून व्हिडिओ, ते फोटो काढत होते. त्यात काय तर पाक कोणाला येत नाही. मग चांगला आलाय, सकाळपर्यंत चांगली फुगते. सोडा बिडा नाही मारलेला. नाही ग, काय नाही, फक्त मैदा, पीठ, हवा आणि ते एवढे दूध पावडर एवढंच आहे. एवढ्या करता मी त्या मोठ्याला विचारून आहे ते काय आहे ते गुलाबजाम आहे. मगाशीच झालं. तिला पण काही